सर्वांना माझा भावपूर्ण श्री स्वामी समर्थ. तर आजची शंकरवाणी ही खास तुमच्यासाठीच आहे. अध्याय 5 श्री शंकर गीता. याच्यामध्ये खूप सुंदर असे लीलांचे वर्णन आहे शंकर महाराजांचे. त्यावेळेस रामजन्म जेव्हा होता त्यावेळेस प्रचंड गर्दी होती आणि त्यावेळेस शंकर महाराज हे ध्यानस्थ बसले होते. आणि ज्यावेळेस जन्माची वेळ आली त्यावेळेस इथे प्रत्यक्ष शंकर महाराज अदृश्य होऊन राम प्रत्यक्ष प्रकट झाले आणि ही एक अद्भुत लीला होती. सगळ्यांनी त्याचे दर्शन घेतले. नंतर तिथे पुण्यात संस्कृत प्राध्यापक देव होते. ते महाराजांना प्रश्न विचारत होते. तेव्हा महाराज देवांना सांगायचे की कोणताही ग्रंथ उघडा, कोणता घ्यायचा ग्रंथ असेल ते उघडा, कोणतेही पान उघडा. महाराज काही सांगत नव्हते. त्या देवांना संस्कृत पंडितांना कोडे पडले. त्यांनी हातात असेल तो ग्रंथ घेतला, उघडेल ते पान ते उघडत होते आणि महाराज देवांना सांगत होते, आता वाचा ते पान. देव अगदी चकित झाले की जी शंका त्यांच्या मनात होती, जी माहिती त्यांना हवी होती, तोच मजकूर त्या पानात होता. जिथे देव म्हणजे ते देव चकित झाले. मग त्या माणसाचं काय? शंकांना विचारता आपल्याला उत्तर मिळते. तर अशी आहे श्री शंकर महाराजांची लीला. तर ही लीला आणि आशीर्वाद सर्वांवर सदैव अखंडित राहू ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी